गुड मॉर्निंग गोवा आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या चॅनलवर गोवा न्यूज डेली. वेलकम टू द डिबेट. आजच्या या वैचारिक चर्चेत आपण एका अत्यंत ज्वलंत आणि संपूर्ण गोव्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुद्द्यावर बोलणार आहोत. हा विषय केवळ एका राजकीय पक्षाचा नाही आहे, तर तो गोव्याच्या अस्तित्वाचा आहे. आपण सध्या पाहतोय की रेव्होल्युशनरी गोवान्स पार्टी म्हणजेच RGPचे सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांचं आझाद मैदानावर करो या मरो हे महाआंदोलन सुरू आहे आणि हे त्यांचं बेमुदत उपोषण आहे. हा संपूर्ण संघर्ष गोवा नगररचना आणि विकास कायदा, ज्याला आपण TCP ॲक्ट म्हणतो, त्याच्या वादग्रस्त कलम 39A विरुद्ध पुकारलेला एल्गार आहे. अगदी बरोबर. आणि यातूनच आजच्या चर्चेचा मुख्य प्रश्न निर्माण होतो. गोव्याचे पर्यावरण, इथली स्थानिक संस्कृती आणि जमिनी वाचवणे हे महत्त्वाचे आहेच, पण त्यासाठी हे अति आक्रमक लढे म्हणजे थेट रस्त्यावर उतरून रातोरात निर्णय घेण्याची सक्ती करणं खरोखरच लोकशाहीला धरून आहे का, की मंत्र्यांच्या खासगी घरांना घेराव घालण्यासारख्या मार्गांमुळे राज्याच्या घटनात्मक संस्था, कायदा सुव्यवस्था आणि आपली लोकशाही प्रक्रियाच धोक्यात येत आहे? आपण याच दोन परस्पर विरोधी पण तितक्याच महत्त्वाच्या दृष्टिकोनांवर आज सविस्तर चर्चा करणार आहोत. या प्रश्नावर माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. मला असं वाटतं की जेव्हा प्रशासकीय आणि कायदेशीर मार्ग सामान्य जनतेसाठी पूर्णपणे बंद होतात आणि गोव्याच्या पर्यावरणाची डोळ्यादेखत कायमची नासधूस होत असते, तेव्हा करो या मरो सारखे आक्रमक जनआंदोलन हाच लोकशाही वाचवण्याचा एकमेव आणि शेवटचा प्रभावी मार्ग उरतो. आणि माझा दृष्टिकोन याच्या नेमका उलट आहे. पर्यावरणाची चिंता रास्त असली तरी खाजगी घरांना घेराव घालणे आणि उपोषणाचा एक प्रकारे ब्लॅकमेल म्हणून वापर करणे हे लोकशाही प्रक्रियांना आतून पोखरते. धोरणात्मक निर्णय हे रस्त्यावर गर्दी जमवून नव्हे तर विधानसभेतच व्हायला हवेत. चर्चेला पुढे नेण्यापूर्वी जर तुम्हाला आमचे हे विश्लेषणात्मक शो आवडत असतील तर कृपया गोवा न्यूज डेलीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला असे मुद्दे मांडण्याची प्रेरणा मिळते. आपण आपल्या मुख्य भूमिकेकडे वळूया. हे बघा, कलम 39A मुळे गोव्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा जो ऱ्हास होत आहे तो केवळ कागदावरचा नाहीये. या कायद्यातील स्पॉट झोनिंगमुळे आज गोव्यात एक भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात सांगायचं तर स्पॉट झोनिंग म्हणजे एखादा विशिष्ट भूखंड, समजा तुमच्या गावातील एखादी हिरवीगार टेकडी किंवा शेतजमीन, ती रातोरात कमर्शियल किंवा वसाहत म्हणून बदलण्याचा सरकारचा अधिकार. यामुळे स्थानिक पंचायत किंवा तिथल्या गावकऱ्यांना साधा विचारपूस करण्याचा अधिकारही उरत नाही. आकडेवारी पाहिली तर धक्का बसेल. ऑक्टोबर 2025 पर्यंत जवळपास 6.88 लाख चौरस मीटर जमिनीचे वसाहतींमध्ये रूपांतर करण्याचे मंजूर झाले आहे. पालेशिरी धावमधील 84,000 चौरस मीटर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेली टेकडी आणि आदिवासी जमीन एका खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी बदलली जात आहे. आता तुम्ही म्हणाल की यासाठी कायदेशीर लढा द्या किंवा विधानसभेत आवाज उठवा, पण ग्राउंड रियालिटी काय आहे? विधानसभेत सत्ताधारी भाजप युतीकडे 32 जागा आहेत, तर संपूर्ण विरोधकांकडे केवळ 7 जागा. ते आहे, पण अशा बहुमताच्या रेट्यासमोर संसदीय मार्गाने हा कायदा रद्द करणे जवळपास अशक्य आहे. म्हणूनच गोव्याची ती सुशेगाद जीवनशैली वाचवण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं आहे. पर्यावरण वाचवणं कोणाला नकोय, तो आपला सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण तुम्ही ज्या स्पॉट झोनिंगचा आणि 6.88 लाख चौरस मीटर जमिनीचा उल्लेख केलात, त्याविरुद्ध लढण्याची एक पद्धत असते. RGPने आणि आंदोलकांनी अवलंबलेला मार्ग मला पूर्णपणे चुकीचा आणि धोकादायक वाटतो. TCP कार्यालयात घुसून तिथे रात्रभर चुली मांडून ठरं ठोकणे आणि त्यानंतर हजारो लोकांनी दोनापावला येथील नगररचना मंत्री विश्वजित राणे यांच्या खाजगी निवासस्थानाला थेट घेराव घालणे हे संविधानाने दिलेल्या निषेधाच्या अधिकाराचे सरळ उल्लंघन आहे. पण तो रोष होता लोकांचा. रोष असू शकतो, पण मंत्री हे शेवटी एक नागरिकही आहेत. त्यांच्या कुटुंबाला वेठीस धरणे लोकशाहीत कसे बसते? शिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात या कायद्याविरुद्ध आधीच जनहित याचिका PIL प्रलंबित आहेत. कायदे विधानसभेत बनतात आणि तिथेच रद्द होतात. जर उद्या 50,000 लोकांनी रस्त्यावर येऊन ठरवले की अमुक एक कायदा रद्द करा, तर मग आपण संविधान आणि न्यायव्यवस्था कशासाठी ठेवली आहे? मित्रांनो, गोव्याच्या राजकारणातील या महत्त्वपूर्ण घडामोडींचे सविस्तर अपडेट्स मिळवण्यासाठी गोवा न्यूज डेलीच्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.
तुम्ही जे म्हणताय की कायदेशीर मार्गांचा अवलंब करायला हवा, पण जेव्हा न्यायव्यवस्था वेळ घेते आणि तोपर्यंत इथले बिल्डर ती टेकडी पोखरून मोकळे होतात, तेव्हा त्या प्रक्रियेचा काय उपयोग? कलम 39 चे प्रत्यक्ष जमिनीवरील परिणाम तुम्ही पाहिले आहेत का? यामुळे केवळ झोनिंग बदलत नाहीये, तर गोव्याचे ग्राउंड वॉटर पर्क्युलेशन म्हणजेच पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया असते ती कायमची नष्ट होत आहे. मी हे नाकारत नाही की पाले शिरगावच्या त्या 84,000 चौरस मीटरच्या जांभा दगडाच्या टेकड्यांवर जेव्हा कॉन्क्रीटचं जंगल उभं राहील, तेव्हा पावसाळ्यात तिथे भयंकर पूर येईल आणि उन्हाळ्यात स्थानिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवेल. हा केवळ एक धोरणात्मक विषय राहिलेला नाहीये, हा सामान्य गोवेकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. जेव्हा तुमच्या घरात पिण्याचं पाणीच उरणार नाही, तेव्हा लोक कोर्टाच्या तारखांची वाट पाहत बसू शकत नाहीत. मला तुमची आणि त्या धावकऱ्यांची पाण्याची चिंता पूर्णपणे समजते. जांभा दगडाच्या टेकड्यांचं महत्त्व गोव्याच्या इकोसिस्टममध्ये अनन्यसाधारण आहे, हे सत्य आहे. पण यावर उपाय म्हणून मंत्री विश्वजित राणे यांनी सुचवल्याप्रमाणे अधिकृत मार्गांचा वापर का करू नये? प्रशासन चर्चेसाठी तयार नव्हते असे नाही. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेत आझाद मैदानावर जाऊन उपोषणकर्ते आमदार बोरकर यांची भेट घेतली होती. त्यांनी स्वतः तिथे सकारात्मक आश्वासन दिले आणि योग्य त्या प्रशासकीय माध्यमांतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं. आश्वासनांवर आता कुणाचा विश्वास उरलाय? पण तरीही चर्चेचे सर्व दरवाजे बंद करून हा कायदा रातोरात रद्द कराच असा हट्ट धरणे हे राज्याला पॉलिसी पॅरालिसिस म्हणजे धोरणात्मक लकव्याकडे ढकलणारे आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून चर्चेचा हात पुढे करू नये. जर तुम्ही फक्त करो या मरोचीच भाषा वापरणार असाल तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. चर्चेचा हात पुढे केला. थांबा, चर्चेचे दरवाजे प्रत्यक्षात कुणी बंद केले ते पाहूया. 20 फेब्रुवारीची TCP कार्यालयातली घटना आठवा. सार्वजनिक जागेवर शांततेत बसलेले आमदार बोरकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या पाले शिरीदावच्या गावकऱ्यांना, ज्यात महिलाही होत्या, प्रशासनाने कशी वागणूक दिली. पोलीस इन्स्पेक्टर विजय कुमार सोडणकर यांनी एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला अक्षरशः फरफटत बाहेर काढले. ते प्रकरण वेगळं होतं. आपल्या प्रेक्षकांसाठी इथे लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेज किंवा विशेषाधिकाराचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. 6 मार्चला विधानसभा अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशन तोंडावर असताना सभापतींच्या पूर्व परवानगीशिवाय एका आमदारावर अशा प्रकारे हात टाकणे हा थेट लोकशाहीवरील आणि विधानसभेच्या विशेषाधिकारांचा उघड भंग आहे. अशा प्रकारच्या दडपशाहीनंतर तुम्ही आंदोलकांकडून शांततेच्या चर्चेची आणि संयमाची अपेक्षा कशी करू शकता? या चर्चेतील प्रत्येक पैलू समजून घेणं महत्त्वाचं आहे. अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी गोवा न्यूज डेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, मी त्या PIच्या कृतीचे अजिबात समर्थन करत नाही. खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीही ती कृती चुकीची असल्याचे मान्य केले आहे. पण आपण त्यावेळची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. TCP कार्यालय हे काही आझाद मैदान नाहीये. ते एक अत्यंत संवेदनशील कागदपत्रे, राज्याचे नकाशे आणि जमिनीचे रेकॉर्ड्स असलेले सरकारी कार्यालय. तिथे जाऊन आंदोलकांनी चक्क चुली मांडल्या, सरपण आणले आणि रात्री तिथे झोपण्याची तयारी केली. जगातले कोणतेही प्रशासन एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाचे असे रूपांतर मान्य करू शकत नाही. पण त्यांनी शांततेत असलं तरी जागा चुकीची होती. शिवाय सरकारने तातडीने दखल घेत PI चोडणकर यांची रात्रीत बदली करून कारवाई केली. प्रशासनाने इथे तडजोड दाखवली. पण आंदोलकांचे काय? ते केवळ निलंबनाची अवास्तव मागणी लावून धरत आहेत आणि त्याच मुद्द्यावरून उपोषण चालूच ठेवत आहेत. हे एका मर्यादेपलीकडे ताणून धरणं नाहीये का? तुम्ही जे म्हणताय की आंदोलक ताणून धरत आहेत, तर मला सांगा, या आंदोलनाला हिंसक आणि आक्रमक वळण कुणामुळे लागले? दडपशाही काणी सुरू केली? मंत्री विश्वजित राणे यांनी स्वतः एक अत्यंत प्रक्षोभक विधान केले होते की आपण 45,000 लोक गोळा करून ताकद दाखवू शकतो. जेव्हा राज्याचा एक जबाबदार मंत्री अशा प्रकारची चिथावणीखोर भाषा वापरतो, तेव्हा साहजिकच संतप्त जनतेने त्यांच्या घराकडे मोर्चा वळवला. ती प्रतिक्रिया आवाजवी होती. आणि त्यानंतर प्रशासनाने काय केले? दक्षिण गोव्यातून कुंकळी, राय, साओ जोसे दी एरियल येथून येणाऱ्या सामान्य लोकांच्या बसेस पोलिसांनी वाटेतच अडवल्या. लोकांना संविधानाने दिलेला एकत्र येण्याचा अधिकार नाकारला गेला. युरी आलेमाव आणि वेन्झी विएगस सारख्या विरोधी पक्ष नेत्यांना तिथे जाऊन हस्तक्षेप करावा लागला. तेव्हा कुठे त्या बसेस पुढे सोडून देण्यात आल्या. म्हणजे अडवणूक आणि दडपशाहीची सुरुवात सरकारने केली आहे, आंदोलकांनी नाही.
तुमची ही मांडणी अत्यंत एकंदी वाटते मला. मला सांगा, लोकशाही 2 ते 4 हजार लोकांचा जमाव घेऊन तब्बल 10 किलोमीटरचा मोर्चा काढणे, पोलिसांचे 3 बॅरिकेड्स तोडून पुढे घुसणे आणि एका मंत्र्याच्या खासगी घराला, जिथे त्यांचं कुटुंब राहते, घेराव घालणे, हा संविधानिक अधिकार कसा काय असू शकतो? मुख्यमंत्र्यांनी या कृतीला अत्यंत स्पष्ट शब्दांत हातात कायदा घेणे म्हटले आहे. हे केवळ दडपशाहीचं उत्तर नव्हते, तर हे एक धोकादायक शक्तीप्रदर्शन होते. आणि या अतिआक्रमक बेशिस्त पावलांचा परिणाम काय झाला माहितीये? यामुळे विरोधकांमध्येच मोठी फूट पडली आहे. विरोधकांमध्ये फूट पडली आहे असे तुम्हाला का वाटते? जे लोक रस्त्यावर उतरले आहेत ते कोणत्याही एका नेत्याचे अंधानुयायी नाहीयेत. ते गोवेकर आहेत जे आपली जमीन वाचवायला आलेत. मी राजकीय फुटीबद्दल बोलतोय जी स्पष्ट दिसतीये. गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी RGPच्या या कृतीपासून स्वतःला पूर्णपणे वेगळे केले आहे. सरदेसाई हे स्वतः सरकारचे प्रखर विरोधक आहेत, पण त्यांनीही स्पष्ट केले की अशा प्रकारची वैयक्तिक घरे घेरण्याची कृती गोव्याच्या राजकीय संस्कृतीला मान्य नाही. त्यांनी या आंदोलनाला मनोज परब यांचा वैयक्तिक अजेंडा म्हटले आहे. माझा मुद्दा हा आहे की जर विरोधकच या टोकाच्या भूमिकेवर एकमत होऊ शकत नसतील, जर खुद विरोधी पक्षाचे मोठे आणि अनुभवी नेते यापासून दूर जात असतील, तर हा लढा दिशाहीन होत नाहीये का? मला असं वाटतं की RGPला गोव्याच्या पर्यावरणापेक्षा स्वतःशी राजकीय पोळी भाजायची आहे आणि त्यासाठी ते हे धोकादायक स्टंट करत आहेत. याला स्टंट म्हणणे म्हणजे उपोषणकर्त्या आमदाराच्या प्राणांची थट्टा उडवण्यासारखे आहे. हा कोणताही राजकीय स्टंट नाही. हा अत्यंत गंभीर आणि जीवावर बेतणारा संघर्ष आहे. सध्या आझाद मैदानावर जी आरोग्याची आणीबाणी निर्माण झाली आहे तिचे गांभीर्य समजून घ्या. प्रसिद्ध आणि आदरणीय डॉक्टर ऑस्कर रिबेलो यांनी स्वतः जाऊन आमदार बोरकर यांची तपासणी केली आहे. त्यांच्या स्पष्ट मते सलग पाणी न पिल्यामुळे बोरकर यांच्या मूत्रपिंडावर गंभीर आणि कदाचित न भरून येणारा परिणाम होत आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. ते दुर्दैवी आहे. पण हवेत मागण्या केलेल्या नाहीत. त्यांच्या 3 अत्यंत सुस्पष्ट आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक मागण्या आहेत. पहिली, कॅबिनेटचा तातडीचा ठराव करून हा कायदा रद्द करणे. दुसरी, मुंबई उच्च न्यायालयात राज्याच्या महाधिवक्त्यांनी कायदेशीर प्रतिज्ञापत्र सादर करणे. आणि तिसरी, आगामी विधानसभेत अधिकृतपणे हा कायदा रद्द करण्याचे विधेयक आणणे. या मागण्या त्यांनी का केल्या? कारण यापूर्वी सरकारच्या केवळ तोंडी आश्वासनांवरून जनतेची घोर निराशा झाली आहे. आता त्यांना कागदोपत्री आणि कायदेशीर हमी हवी आहे. जो माणूस गोव्याच्या जमिनीसाठी स्वतःचे प्राणपणाला लावायला तयार आहे, त्याला तुम्ही स्टंटबाज कसे म्हणू शकता? अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशा महत्त्वाच्या घडामोडीं तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी गोला न्यूज डेलीला नक्की सबस्क्राईब करा. प्राणपणाला लावणे हा नक्कीच मोठा त्याग वाटू शकतो, पण तुम्ही ज्याला कायदेशीर हमी म्हणत आहात ती मिळवण्याची ही पद्धत म्हणजे थेट आणि उघड ब्लॅकमेल आहे. भारताच्या लोकशाहीत उपोषणाचा इतिहास मोठा आहे, पण स्वतःचे प्राण धोक्यात घालून सरकारकडून एका रात्रीत कॅबिनेट ठराव घेण्याची सक्ती करणे अत्यंत चुकीचा पायंडा पाडत आहे. मनोज परब यांनी जाहीर मंचावरून थेट धमकी दिली आहे की जर आमदाराला काही बरे वाईट झाले तर लोक नियंत्रणाबाहेर जातील आणि तेही मरायला तयार आहेत. ही कसली लोकशाही? ही तर अराजकतेची भाषा आहे. जर दुर्दैवाने आमदारांच्या प्रकृतीचे काही बरे वाईट झाले तर संपूर्ण गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होईल. याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही की RGP? केवळ एका कायद्याच्या विरोधासाठी ज्यावर कोर्टात आधीच सुनावणी सुरू आहे, संपूर्ण राज्याला वेठीस धरणे आणि दंगलीची परिस्थिती निर्माण करणे हे गोव्याच्या भवितव्यासाठी अत्यंत घातक आहे. आजच्या आपल्या संपूर्ण संवादावरून हे स्पष्ट होते की हा मुद्दा केवळ एका कायद्यापुरता मर्यादित नाहीये. नक्कीच नाही. हा मुद्दा कायद्याच्या पलीकडे जाऊन लोकशाहीत विरोध कसा करावा या मूलभूत प्रश्नावर येऊन थांबतो. बरोबर. माझ्या मते करो या मरो आंदोलन हे केवळ कलम 29 अ विरुद्धचे बंड नसून बिल्डर्सच्या घशात जाणाऱ्या गोव्याच्या जमिनी, इथले नाजूक पर्यावरण आणि गोवेकरांच्या अस्तित्वाचीही आरपारची लढाई आहे. जेव्हा सिस्टीम, संस्थात्मक यंत्रणा आणि बहुमताच्या जोरावर सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा न्यायव्यवस्थेतील विलंबामुळे जमिनींचे न भरून येणारे नुकसान होत असते, तेव्हा रस्त्यावरचा लढा आणि प्राण पणाला लावणे हाच जनतेचा एकमेव आसरा उरतो. आणि माझा समारोपाचा विचार असा आहे
की गोव्याचे पर्यावरण आणि सुशेगात संस्कृती टिकवणे ही आजची काळाची गरज असली तरी त्यासाठी वापरले जाणारे मार्ग संविधानाच्या चौकटीतच असले पाहिजेत. खाजगी घरांना घेराव घालणे, जमाव जमवून पोलिसांवर आणि प्रशासनावर दबाव आणणे आणि उपोषणाचे अस्त्र वापरून संस्थात्मक प्रक्रियांना वेठीस धरणे हे लोकशाहीच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. उद्दिष्ट कितीही पवित्र असले तरी साधन चुकीचे असून चालत नाही. या आंदोलनातून कोणताही अंतिम विजेता ठरलेला नाही आणि आपली चर्चाही तसा कोणताही दावा करत नाही. आता सर्वांचे लक्ष आगामी 6 मार्चला सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाकडे लागलेले आहे. तिथे हा संघर्ष काय वळण घेतो, आमदार बोरकर यांच्या प्रकृतीचे काय होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोव्याच्या जमिनींचे भवितव्य काय ठरते हे पाहणे नक्कीच रंजक ठरेल. थोडक्यात सांगायचे तर कलम 39 विरुद्धचा हा लढा गोव्याचे पर्यावरण आणि विकासाच्या धोरणांमधील वाढता तणाव स्पष्ट करतो. हा शो पाहणाऱ्या बहुतांश लोकांनी अजून सबस्क्राईब केलेले नाही, ही संधी गमावू नका. जर तुम्हाला या वैचारिक चर्चा आवडत असतील तर गोवा न्यूज डेलीला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ही फक्त एक मोफत क्लिक आहे, पण आमच्यासाठी असे सखोल संशोधन केलेले विषय आणण्यासाठी हे एक मोठं प्रोत्साहन आहे. सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स थेट तुमच्या फीडमध्ये येतील. धन्यवाद.